राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या, विकास निधी कमी पडू देणार नाही, इद्रिस नाईकवाडी. हिमायतनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोहम्मद जावेद हाजी अब्दुल गणी यांच्या प्रचारार्थ शहरातील वॉर्ड क्रमांक 14, 15 आणि 5च्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मुस्लिम बांधवांना मतदानाचे आवाहन करण्यासाठी आणि निवडणूक काळात कुठल्याही भूलथापांना बळी न पडता मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करा, विकास निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी केले. आणि यावेळी हिमायतनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोहम्मद जावेद हाजी अब्दुल गणी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जमीर खान, शेख अहमद शेख रसूल साहिद भाई यांच्यासह तालुका अध्यक्ष वामन मिराशे, शहर अध्यक्ष अमोल धुमाळे सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मैं आपको बोलता हूँ, मेरे पास एक अच्छा तजुर्बा है और खुसूसी तौर पे आपके लिए मैं एक्स्ट्रा पैकेज दे रहा हूँ. पैकेज और आचार संहिता ज़्यादा बोल नहीं सकता, ये दूंगा वो दूंगा, क्योंकि फिर मेरे पे केस बन जाएगा. लोगों को आश्वासन दिया है, लेकिन बताता हूँ मेरे पास जो तजुर्बा है उस तजुर्बे के एतबार से जब ये इलेक्शन होगा आप हमारे जावेद भाई को नगराध्यक्ष चुन के देंगे, हमारे ये जो नगर सेवक के लिए जैसे उम्मीदवार है उनको चुन के देंगे, तो एक कॉल करो, एक कॉल पर इंशाल्लाह मैं यहाँ पहुँचूंगा और पहुँच के आपके शहर का पूरा प्लान बनाने में आपकी मदद करूंगा. शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा जाहीर झाली, काय सांगणार? काय नाही, महानगरपालिकांच्या जे निवडणुका सुरू आहेत त्यात हिमायतनगरमध्ये मी आले बघितलं तर आमच्या उमेदवारांना, आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार विशेषतः जावेद असतील आणि आमचे सर्व वॉर्डातले लढणारे उमेदवार त्या सर्वांना एक चांगला प्रतिसाद लोकांच्याकडे मला दिसून आला. आणि एक आहे की लोकांना आता बदल हवा आहे. लोकांना या विकासात्मक दृष्टिकोन असणारा आणि विकासाचा नक्की अजेंडा राबवण्याची ताकद असणारा पक्ष आणि नेता लोकांना पाहिजे आणि जो आमच्याकडून मिळतोय त्यांना. एक तर आम्ही शासनात आहोत, अजितदादा अर्थमंत्री आहेत आणि नियोजनात अजितदादांसारखा हात कोणी धरत नाही. त्यामुळे या शहराला नियोजनाची आवश्यकता आहे आणि नियोजनाने याचा विकास करण्याची आवश्यकता आहे. आणि याला लक्षात घेऊन लोकांनी आमच्या उमेदवारांना फार प्रायोरिटीनं या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि देत आहेत. नक्कीच 2 तारखेनंतर होणाऱ्या निकालात आमच्या पक्षाकडं नगराध्यक्षपद आणि आमच्या पक्षाचं बहुमत या हिमायतनगर अशी मला आशा आहे. सर, या नगरपंचायत निवडणुकीमध्ये काही दिवसापूर्वी साहेबांची सभा इथे झाली होती, तरी त्यांनी असं सांगितलं की नगरपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा वोटचोरी होऊ शकते. तर तुम्ही आता सध्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकत्र असला तरी सध्यामध्ये नगरपंचायत निवडणुकी वेगळे लढत आहात, तुम्हाला हा धोका वाटतो का? हा विषय प्रत्येक ठिकाणी स्थानिक आहे की स्थानिक लोक कार्यकर्ते किती जागरूक असतात आणि हे वॉर्डाच्या इलेक्शनमध्ये सुद्धा प्रत्येकजण जागरूक असतो की मतदार यादीतून काही नावं गायब झालीत का किंवा दुबार नावं आली का, त्याची प्रोसेस होत असते. त्यावेळी प्रत्येकजण ऑब्जेक्शनचे विषय दिलेले असतात. त्यामुळे मला त्याबद्दल काय फारसं बोलायचं. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, नांदेड.